संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलामध्ये वनखात्याच्या वतीनेच एका भल्या मोठ्या भिंतीचं बांधकाम केलं जात आहे. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलामध्ये वनखात्याने भिंत बांधून कोणाला तरी वनजमिनीचा मोठा भाग अलगद काढून देण्याचा घाट घातला जात आहे. ही कोणाची तरी सुपारीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. येऊरमध्ये वनखात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भिंतींची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केलाय. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, येऊरमधील जंगलामध्ये मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. या भिंतीच्या अलीकडे, पलीकडे, उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. सर्व जमीन वनखात्याची आहे असं सांगितलं जात आहे. मग भिंत बांधून विभागणी का केली जात आहे असा सवाल करून इतर हक्कांमध्ये इतरांची नावं असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावं सुरक्षित करण्यासाठी ही भिंत बांधण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून येऊरमध्ये जमिनीच्या वाटपाचा कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? विशेष म्हणजे ही भिंत बांधताना आडवे येत असलेले अनेक छोटी मोठी झाडंही स्वतः वनखात्यानेच तोडून रस्ता देखील केला आहे असं यावेळी डॉक्टर आव्हाड म्हणाले. या ठिकाणी असलेल्या भूखंडावरती 20 वर्षापूर्वी खाजगी इसमाने भिंत बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस वनाधिकारी यांनी भिंत पाडून टाकली होती. मात्र आता वनखात्यानेच भिंत बांधून सदरचा भूखंड मोकळा करून देण्याची सुपारी घेतली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. येऊर गाव राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही असं सांगत आहेत. मग येऊरला जाणाऱ्या लोकांकडून पैसे का घेता? 1995च्या आदेशाचा दाखला देत ही भिंत बांधून खाजगी लोकांचे भले करण्याचं काम वनखात्याने सुरू केलं आहे असंही यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. नाही बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली होती. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधत आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. याचं समोर मोठ्याच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देत आहे का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करत आहे. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असं एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलं आहे? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जात आहे. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. काम थांबलं तर भिंती तोडा येणाऱ्या काळात भिंती तोडा येणाऱ्या काळात नाही असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो.
मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी मोठी नावं घेत आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारतात तुम्ही काय करता कामं. अचानक जागे झाले ते. एवढं 95ची कोर्टाची ऑर्डर आहे ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा झाला. अचानक हे सगळं बदल होत गेले ना. पण संजय गांधी नॅशनल पार्कची बाउंड्री कुठपासून सुरू होते. मग गेट खाली कशाला लावलंय. ठाणे शहर आणि येऊर जर महसुली गाव आहे तर मग तुम्ही पैसे कशाला घेताला. येऊर गावात जायचं तुम्ही खाली पैसे कशाला घेता माझ्याकडनं. येऊर महसुली गाव आहे ना. तुमचा काय अधिकार माझ्याकडनं पैसे घ्यायचा. ठाण्यातल्या ठाण्यात महसुली गावामधनं फिरायला मी तुम्हाला कशाला पैसे देऊ. म्हणजे फॉरेस्टनी झाडं तोडावीत हे जरा आश्चर्यच वाटतं.